हरिश्चंद्र गडाव 5 जणांचा ग्रुप अडकला, ह्या गडाव 10 जणांचा ग्रुप अडकला, ह्या ठिकाणावरून 8 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. अशा गड किल्ल्यांच्या आणि सह्याद्रीच्या गोष्टी तुमच्या कानावर नक्कीच पडत असतील. अनेक ट्रेकर्स लोकांना सह्याद्रीमधून रेस्क्यू करावं लागतं. ह्या गोष्टी का होतात? ह्याच्या मागं जास्त मोठ्या चुका नसतात, छोट्या छोट्या चुका असतात आणि त्या आपण कानाडोळा करतो आणि आपल्या सह्याद्रीमध्ये किंवा गड किल्ल्यांवर रेस्क्यू करायची वेळ येते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा काही गोष्टी सांगणार आहे, त्या जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला रेस्क्यू करायची वेळ येणार नाही, तुमचा ट्रेक सुरक्षित होईल. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या बघा. पहिली गोष्ट कोणती येते? नवीन ट्रेकर असतात, वेळेचं चुकीचं नियोजन करतात आणि मग पुढे त्यांची गफलत होऊन जाते. अनेक जण सकाळी उशिरा गड किल्ल्यांकडे निघतात, मध्ये नाश्ता, जेवण, फोटो बिटो काढतात आणि सकाळी 7ला निघालेले गडाच्या पायथ्याला 12-1ला पोहोचतात. 12-1ला जर गड चढायला सुरुवात केली, 3-4 वाजतात वरती गडावर जायला आणि सगळं फिरून खाली यायला अंधार होतो. संध्याकाळ होती म्हणजेच अंधार होतो आणि ह्या अंधारामध्ये नवखे लोक फसून जातात, कारण वरती जाणारी वाट उजेडात गेलेला असतो, खाली येणारी वाट अंधारामध्ये सापडत नाही कोणाला, नवीन लोकांना. मग तिथे घसरण्याचा धोका असतो, वाट चुकायचा धोका असतो आणि ह्याच्यामध्ये मग हे ट्रेकर गडबडून जातात आणि चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात होती. जी पायवाट आहे ती पायवाट सोडून गडाच्या कोणत्या तरी वेगळ्याच पायवाटेकडे जातात, धबधब्याच्या वाटेकडे जातात आणि त्यानंतर त्यांना असं कळतं की आता पुढे वाटच नाही आणि ते ट्रेकर मागं सुद्धा फिरू शकतात. त्याच्यामुळे काही लोकांना गडावर रात्रभर अंधारात एका जागेवर थांबावं लागलंय. काही लोकांचा अशा गोष्टीमुळे जीव सुद्धा गेलाय. त्याच्यामुळे जर तुम्ही सह्याद्रीमध्ये पहिलाच ट्रेक करत असेल तर वेळेचं प्रॉपर नियोजन करा, सकाळी लवकर घराच्या बाहेर पडा आणि संध्याकाळ व्हायच्या आत गड उतरायला सुरुवात करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा रेस्क्यू करायची वेळ येईल. गडावर जाणाऱ्या अनेक वाटा असतात. एक मुख्य वाटा असते आणि बाकी सगळ्या उपवाटा असतात. त्याच्यामध्ये गुराख्यांच्या वाटा, गाववाल्यांच्या वाटा, जनावरांच्या वाटा किंवा प्राण्यांनी अशाच झालेल्या वाटा, अशा अनेक प्रकारच्या वाटा असतात. पण मुख्य वाटेवर जुने ट्रेकर असतात, जे जुने फिरणारे लोक असतात, त्यांनी कुठेतरी दिशादर्शक फलक लावलेले असतात, कुठेतरी रस्सी बांधलेली असते, कुठेतरी निशाण ठेवलेली असते, कुठेतरी दगड रचून ठेवलेली असते. ह्याचा अभ्यास लोकांना नसतो. त्याच्यामुळे काय होतं, जी मुख्य वाट असते ती वाटेपासून आपण लांब जातो आणि गुराखांच्या वाटेला घुसतो, खाली जंगलात जाणाऱ्या वाटेकडे घुसतो आणि इथं वाट चुकती आणि अशा वाटा चुकत खाली गेलो तर परत मागे येताना आपल्याला नेमकी कोणती वाट पकडावी हे सुद्धा आपण विसरून जातो. त्याच्यामुळे अशा लोकांवर रेस्क्यू करायची वेळ येते. नवखे ट्रेकर तिसरी चूक काय करतात माहितीये का? मोबाईलवर अवलंबून राहतात. मित्रांनो, मोबाईल हे सर्व काही नाहीये. अनेकांना वाटतं मोबाईल आहे, मोबाईलवर मी मॅप लावला, माझा ट्रेक कम्प्लीट होईल, मला कसली काळजी नाही वाटणार. तर असं नसतं मित्रांनो. आपल्याला काय चुकी होती माहितीये का? की आपण किल्ल्यावर जातो, मोबाईल असतो, तिथे जातो, मोबाईल नेटवर्क नसतं, मोबाईल मध्ये आपण सारखे फोटो काढतो, बॅटरी लो होती, मोबाईल इथून पुढं खरा खेळ चालू होतो आणि त्याच वेळी जर आपण मोबाईलच्या भरोश्यावर ट्रेकला गेलो असेल तर संपलं. नेटवर्क नाही, कोणाला कॉल करता येणार नाही, कोणाला फोन करून गडाची वाट विचारता येणार नाही, कसलीही माहिती किंवा कसलीही मदत आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे फक्त मोबाईल असून चालत नाही, पॉवर बँक आपल्या जवळ असली पाहिजे, नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे कमीत कमी एक पॉवर बँक आपल्या जवळ असायलाच पाहिजे. इथं आपला ओव्हर कॉन्फिडन्स नडतो. काही हौसे नवसे ट्रेकर जे असतात त्यांना स्वतःवर खूप मोठा आत्मविश्वास असतो, ओव्हर कॉन्फिडन्स, की मी हा ट्रेक केलाय, मी तो ट्रेक केलाय. प्रत्येक ट्रेक हा सारखा नसतो. त्याच्यामुळं मला सगळं माहिती आणि मी सगळं करू शकतो असं म्हणून चालत नाही. अनेक जण गरज नसताना जोखीम स्वीकारतात. सरळ वाट चालली तर त्याच वाटेने चाललं भाऊ, कशाला बळ स्थिर घ्यायचं, ह्या वाटेने जायचं, पलीकडच्या वाटेने जायचं, इकडून जायचं, तिकडून जायचं, काही गरज नाही. अशा वेळी काय होतं, एखाद्या घसरड्या ठिकाणी जाता, एखाद्या कुठल्या तरी अवघड अशा कड्याच्या ठिकाणी जाता, तेव्हा तुमचा माज मोडला जातो आणि तुमच्यावर रेस्क्यू करायची वेळ येते. त्याच्यामुळं गप सरळ, कोणताही शानपणा, ओव्हर कॉन्फिडन्स न करता जी प्रामाणिकपणे आपण चाललोय वाटेने गडावर जावा आणि तिथून परत सुखरूप खाली या. ओव्हर कॉन्फिडन्स केला तर 100% तुम्ही कुठेतरी अडकणार आणि तुमच्यावर रेस्क्यूची वेळ येणार. काही लोक तर असे असतात, गडावर सेफ्टीसाठी रिलिंग लावलेले असते, रिलिंगच्या पलीकडे जायचंय. तुम्ही हरिश्चंद्र गडाचे अनेक व्हिडिओ बघितले असते. रिलिंगच्या पलीकडे जाणार, झोपून खाली बघणार, चुकून एखादा एक क्षण लागतो अपघात होण्यासाठी आणि
तो अपघाती क्षण झाल्यानंतर तुमच्यावर किती वाईट प्रसंग येतो. जर मदत मिळाली तर ठीक, नाहीतर काही लोकांचे अपघात होऊन कळत पण नाही. 3-4 दिवस ते कुठेतरी गाडाच्या दरी खोऱ्यात पडलेले असतात, पण त्यांना वाचवायला कोण नसतं. त्याच्यामुळे गडावर गेल्यानंतर कसलीही जोखीम घेऊ नका, कसलाही ओव्हर कॉन्फिडन्स करू नका. मस्त गड फिरा, त्याचा आनंद घ्या आणि परत सुखरूप खाली या. चप्पलवर ट्रेक करतात तर मित्रांनो, चप्पलवर कोणताही ट्रेक करू नका. चांगल्या ग्रिपचे शूज घाला आणि तरच ट्रेक करा. चप्पल घातल्यावर काय होतं माहितीये का, सह्याद्री हा सोपा नाहीये. खूप बारीक माती असते, पाय घसरून दुखापत होऊ शकते, पाय मुरगळू शकतो. एक वेळ अशी येईल की तुम्हाला चालता पण येणार नाही. त्याच्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज असले तरच ट्रेक करा. उगाच जायचं म्हणून जाण्याचा प्रयत्न करू नका. अनेक जण म्हणतील तुम्हाला चल चप्पल घाल, सँडल घाल, काय होतं, तसलं भानगडीत पडू नका. जर तुम्ही प्रामाणिकपणे सह्याद्रीचा आदर करणार असेल तर चप्पल वर ट्रेक करू नका, शूज घाला. जंगली प्राणी असतात, साप वगैरे असतात, विंचू असतात, चप्पलवर तुम्हाला त्यांची बाईट होऊ शकते. त्याच्यामुळे जर सह्याद्रीमध्ये ट्रेक करणार असेल तर कंपल्सरी चांगल्या ग्रिपचा बूट घ्या. 1000-500 रुपयापासून भारीतले बूट आहे. मी जो बूट वापरतो CTR कंपनीचा बूट आहे. एकदम प्रॉपर ग्रिप आहे आणि भरपूर. आता मी जवळजवळ 3-4 वर्ष आले तो बूट वापरतोय. पद्धतशीर, काही टेन्शन नाही, पाय दुखत नाही, चालतानाही कसली अडचण होत नाही, घसरायचा तर लांबपर्यंत संबंध नाही. त्याच्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज असेल तरच सह्याद्रीमध्ये ट्रेक करा. नाही तर पडले, काय अपघात झाला तर तुमच्यावर रेस्क्यूची वेळ नक्कीच येईल. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची चूक म्हणजे काय होतं माहितीये का, ट्रेकला जाताना नवखे लोक पाण्याची बॉटल घेऊन जात नाही, खायला प्यायला काय घेऊन जात नाही आणि त्यातल्या त्यात चुकीचा आणि उंच असा गड निवडतात. तर मित्रांनो, जर तुम्ही ट्रेकला जाणार असेल, आपल्या जवळ कमीत कमी 3 लिटर पाणी असायलाच पाहिजे. आणि पाणी झाल्यानंतर आपल्या जवळ आपल्या शरीरातली ऊर्जा भागवण्यासाठी कमीत कमी ड्रायफ्रूट, शेंगदाणे, लाडू, गूळ, खोबरं, चपात्या, भाकरी हे जवळ असायला पाहिजे. जेव्हा ट्रेक करतो तहान लागते, पाणी पितो, पाणी पिऊन ठीक आहे आपली बॉडी हायड्रेट होती, पण त्यानंतर भूक लागल्यानंतर ती ऊर्जा भरून काढणार कसं. अनेक जण असेच वरती आता दमतात, थकतात, पाणी नसतं, खायला काही नसतं, प्रचंड हाल होतं, चालायची पण इच्छा होत नाही, मग चक्कर येऊन पडणार. मग आपल्यासोबत जो ग्रुप आलाय त्यांना त्रास, सगळ्यांना त्रास. तिथं मग परत रेस्क्यूची वेळ येणार, तुम्हाला उचलून खाली न्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल तर ट्रेकमध्ये कमीत कमी 3 लिटर पाणी आणि थोडाफार खायला आपल्यासोबत नेहमीच असायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या होत्या 5 छोट्याशा गोष्टी या नवख्या ट्रेकर कडून चुका होतात आणि ह्याच्यामुळे त्यांना रेस्क्यू करायची वेळ येते. ह्या जर चुका तुम्ही टाळल्या तर तुमचे ट्रेक हे सुरक्षित होऊ शकतात. सह्याद्री तुमची वाट बघ, पण तुम्ही सह्याद्रीकडे जाताना योग्य नियोजन, योग्य तयारी आणि थोडी सावधगिरी बाळगून जर सह्याद्रीकडे गेले तर सह्याद्री तुमचा आदर ठेवणार आहे. तुमचा ट्रेक सुरक्षित करण्यामध्ये सह्याद्री सुद्धा तुमची मदत करणार आहे. आणि मला एक सांगा, तुमच्याकडून या चुकांपैकी कोणती चूक झाली आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या ट्रेक मध्ये त्रास झालाय? कमेंट मध्ये नक्की सांगा, बघू कोणाला कोणत्या चुकांमुळे किती त्रास झाले ते. आणि व्हिडिओ आवडला असेल, नसेल आवडला तरी आपल्या एखाद्या नवीन मित्रापर्यंत शेअर करा. त्याला ट्रेकला जायची इच्छा आहे.